नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, उच्च न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे. कनिष्ठ लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, शिपाई असेल, अशा विविध पदांसाठी ही भरती निघालेली आहे. जर तुम्ही 7वी पास असाल तरी अर्ज करू शकता. 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन जसं तुमचं शिक्षण असेल त्यानुसार तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. आता हा अर्ज ऑनलाईन कशा पद्धतीने करायचा याची ए टू झेड प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. यामध्ये 2 चेंजेस आहेत ते म्हणजे काय मित्रांनो, जर तुम्ही 7वी पास असाल तर तुमच्याकडे 7वी पासची मार्कशीट असणं गरजेचं आहे आणि जर नसेल, तर कशा पद्धतीने मार्क्स टाकायचे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर तुम्हाला सांगेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही पेमेंट करत असाल, तर तुमचं ट्रान्झॅक्शन लिमिट संपलंय अशा प्रकारे जो एरर येतोय, त्यावरचे सुद्धा सोल्युशन आपण या ठिकाणी समोर बघणार आहे. चला तर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा नागपूर असेल किंवा औरंगाबाद असेल याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, याची ए टू झेड प्रोसेस लाईव्ह आता बघूयात. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वेबसाईट आहे. सर्व वेबसाईट दिल्यात. आता वरती स्क्रोल डाउन करा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. वरती रजिस्टर दिसतंय. यावरती रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. आता ही मी पिऊनसाठी लिंक ओपन केली. तुम्हाला जी हवी असेल ती करू शकता. खाली यायचंय. खाली मग बॉम्बेसाठी टाकायचं की नागपूरसाठी टाकायचं की औरंगाबादसाठी टाकायचं ते विचारलं. कोणताही एक पर्याय तुम्हाला जो हवा आहे तो निवडा. खाली नाव टाका. फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव, मिडल नेम वडिलांचं नाव, लास्ट नेममध्ये आडनाव. नंतर खाली पोस्टल ॲड्रेस दिलाय. तुमचा संपूर्ण व्यवहाराचा पत्ता ज्यावरती तुमच्यावरती त्यांना कम्युनिकेट केलं जाईल. मग त्या ठिकाणी तुमचा राहत असलेला संपूर्ण पत्ता टाकायचा जो पर्मनंट ॲड्रेस असेल तो. राहणार पोस्ट वगैरे कुठलं आहे. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. नंतर तुमचा पिन कोड टाकायचा. आता माझा डिस्ट्रिक्ट मी निवडतो आणि पिन कोड टाकून घेतो. नंतर नॅशनॅलिटी ऑटोमॅटिकली इंडियन येईल. इंडियन आल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता. डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर येस या ठिकाणी महाराष्ट्राचे आपण रहिवासी आहोत. ईमेल आयडी टाकायचा आहे. नंतर ऑटोमॅटिकली आलंय. समोर gmail.com काय yahoo.com जे काय असेल ते. नंतर मोबाईल नंबर. नंतर खाली आधार कार्डचा क्रमांक टाकायचा तुमचा आधार नंबर. नंतर जेंडर मेल, फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर रिलिजन, कॅटेगरी आणि कास्ट. सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला या ठिकाणी तुमचा रिलिजन म्हणजेच धर्म निवडायचा. हिंदू, मुस्लिम, शीख, बुद्धिस्ट जो काय धर्म असेल तो निवडा. नंतर मग समोर कोणती कॅटेगरी ती कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे आणि समोर तुमची कास्ट टाकायची, जी कास्ट असेल ती. नंतर खाली यायचंय. डेट ऑफ बर्थ विचारलंय. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची. ऑटोमॅटिकली तुमचं एज कॅल्क्युलेट होऊन येईल. प्लेस ऑफ बर्थ जन्माचं ठिकाण टाकायचं जे तुमच्या टी-सीवरती असतं. ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला किंवा शाळा सोडायच्या दाखल्यावरती. नंतर खाली यायचंय. या ठिकाणी विचारलंय डिफरंटली एबल टू पर्सन म्हणजे तुम्ही अपंग आहात का विचारलंय तर या ठिकाणी डायरेक्टली नो करायचं. नंतर खाली यायचं बघा. डज द कॅन्डिडेट हॅव 7th स्टँडर्ड पास तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे येस करायचंय. तुम्ही 7वी पास आहात आणि या ठिकाणी तुमच्याकडे मार्कशीट नसली तरी सुद्धा येस करा. काय करायचं समोर ते सांगतो. खाली या. या ठिकाणी बघा स्कूल, बोर्ड और युनिव्हर्सिटी नेम तुमच्या शाळेचं किंवा बोर्डचं नाव टाकायचं तर तुमच्या शाळेचं नाव टाका. जी काय तुमची शाळा असेल ती. तर समजा या ठिकाणी माझी जिल्हा परिषदची शाळा होती तर तुमची जी असेल ती तुम्ही निवडू शकता. नंतर इयर ऑफ पासिंग कोणत्या वर्षी तुम्ही 7वी पास झाला ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. आता आपल्याकडे मार्कशीट 7वीची नाही तर काय करायचं सर्वांनी तुम्हाला 50 मार्क मिळालेत आणि 100 पैकी मिळाले असं टाकायचं. हे तुमच्या ॲडमध्ये जाहिरातीत दिलेलं आहे. नंतर खाली यायचं 7वी झाला आता याच पद्धतीने 10वीचे टाकायचे. एस-एस-सी सिलेक्ट करा. नंतर महाराष्ट्र बोर्ड या ठिकाणी तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वीचं तुमचं जे असेल ते टाकायचं. नंतर पासिंग इयर कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात. समजा 14ला झालात की कोणत्याही वर्षी तुम्ही 10वी पास झाला ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. नंतर 10वीचे ऑप्टिंग मार्क मग तुम्हाला मिळालेले मार्क्स किती ते टाका. आउट ऑफ मार्क कितीपैकी 500 पैकी 550 पैकी 600 पैकी काय जे असतील ते टाकायचे. फर्स्ट क्लास आहे की सेकंड क्लास आहे ते या ठिकाणी निवडायचं. नंतर आता एच-एस-सी 12वीचे मार्क्स टाकायचे. या ठिकाणी मी 12वीचे आर्ट, कॉमर्स, सायन्स काय जे असेल ते निवडतो. महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं आपलं 12वीला तेच निवडतो. इयर ऑफ पासिंग कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात ते सुद्धा सॉरी 12वी पास झालात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. मार्क्स तुम्हाला किती पडलेत, कितीपैकी पडलेत 600 पैकी की 650 पैकी ते टाका. आणि या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला तुमचे मार्क्स टाकायचे. अजूनही तुम्ही टाकू शकता असतील तर टाका, नाहीतर काही टाकण्याची गरज नाही. स्पेशल स्किल्स येस करा. तुमचं एम-एस-सी-आय-टी झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही स्पेशल स्किल म्हणून टायपिंग एम-एस-सी-आय-टी टाकू शकता. नसेल तर डायरेक्ट नो ठेवा. काही प्रॉब्लेम येत नाही. लँग्वेज नोट मराठी, हिंदी आणि इंग्लिश सर्व बॉक्सला टिक करा. तुम्हाला मराठी येते, हिंदी येते, इंग्लिश येते असं त्याचा अर्थ होतो.
सर्व बॉक्सला टिक करा. काही अडचण या ठिकाणी येत नाही. खाली यायचं आहे. नंतर बघा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला वर्क वगैरे करत आहात का विचारलं तर डायरेक्ट नो आपण नाही. नंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वगैरे केला आहेत का? 2 नंबरच्या पर्यायामध्ये विचारलंय. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नो करायचं. नंतर बघा क्रिमिनल प्रोसिडिंग पेंडिंग अगेन्स्ट फॉर यू कॅन्डिडेट तुमच्या विरुद्ध काही क्रिमिनल केस वगैरे आहेत का विचारलंय. नंतर विचारलंय बघा क्रिमिनल कोर्टमध्ये तुमच्या विरुद्ध काही कारवाई वगैरे चालू आहेत का? सर्व ठिकाणी नो ठेवायचं. नंतर तुम्हाला डिपार्टमेंटमधून काढला आहे का किंवा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा एनी एक्झाममधून तुम्हाला या ठिकाणी प्रतिबंधित केलं आहेत का? तर नो ठेवायचं. नंतर बघा 2 तुम्हाला प्रतिष्ठित नागरिकांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. नंतर त्यांचा व्यवसाय काय आहे, स्टुडंट आहे, ग्रॅज्युएशन आहे, त्यांचं शिक्षण किंवा त्याचं पद काय, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस. परत त्याच पद्धतीने दोघांचं टाका. मग या ठिकाणी तुम्ही सरपंच घ्या, नंतर तुमचा पोलीस पाटील घ्या किंवा तुमच्या गावातील शिक्षक, पोलीस भरती झालेले कोणी असतील, कोणाचंही तुम्ही घेऊ शकता. नंतर बघा या ठिकाणी फी विचारलंय ऑनलाईन क्लिकवर क्लिक करायचं पे ऑनलाईनवर. आता या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट ₹1000 पेमेंट आपल्याला 5 स्टेपमध्ये कंप्लीट करायचं. आता पेमेंट करण्यासाठी एक थोडी वेगळी प्रोसेस आहे बघा. सर्वप्रथम कोणत्या पदासाठी करताय आपण पिऊनसाठी, शिपाईसाठी किंवा हमालसाठी. तर 2 नंबरचा पर्याय मी या ठिकाणी निवडतो. निवडल्यानंतर खाली यायचं फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव, मिडल नेममध्ये वडिलांचं नाव, लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव. खाली तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, दिनांक, महिना आणि वर्ष. तुमचा ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 कंपल्सरी टाकायचं आहे. एक्झामिनेशन फी आपली ₹1000 राहील. खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. रिमिटेड नेममध्ये तुमचं नाव टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालतं. मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा, ईमेल ॲड्रेस टाकायचा समोरच्या बॉक्समध्ये आणि या कन्सर्न दिसतंय आय हॅव अ रीड अँड अगेन्स्ट इन्फॉर्मेशन टर्म्स अँड कंडिशन याला टिक करा. हा कॅप्चा कोड दिसतो, कॅप्चा कोड टाकायचा आणि नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचं. पेमेंट करताना एक काळजी घ्यायची, पेमेंट तुम्हाला सकाळी 11 वाजेच्या आतमध्ये करायचं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे सकाळी 6 ते 11 मध्ये करा, पेमेंट तुमचं होऊन जाईल, नाहीतर तुम्हाला एरर येतो. कॅप्चा वगैरे टाकून द्या. सर्व माहिती वगैरे व्यवस्थित चेक करा तुमची आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. आता मी सकाळी 10 वाजता हे पेमेंट करतोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा या वेळेमध्येच आसपास जवळपास पेमेंट करा. नंतर नेट बँकिंग, यू-पी-आय कशानेही तुम्ही करू शकता. मी सजेस्ट करेल या ठिकाणी नेट बँकिंगने तुम्ही पेमेंट करा. नेट बँकिंगने पेमेंटसुद्धा या ठिकाणी फेल होत नाही. मी सर्व पद्धतीमध्ये या ठिकाणी नेट बँकिंग बेटर मानतो. सर्वप्रथम मी यू-पी-आय या ठिकाणी कधी अवेलेबल असतो, कधी नसतो. तर मी नेट बँकिंग पर्याय घेतो. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटत असेल ते निवडू शकता. नेट बँकिंगचा युजर आयडी, पासवर्ड टाका आणि लॉग इनवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म करून घ्या. त्या मोबाईलवरती ओ-टी-पी गेलाय. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आणि कन्फर्म करायचं. आता या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे. तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. खाली स्क्रोल डाऊन करा. ही रिसिप्ट आली. ही रिसिप्ट डाउनलोड करून ठेवा. यामध्ये तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिलेला असतो, जो पाठीमागे तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी. इथे नंबर आहे. तो नंबर लिहून ठेवा किंवा याची प्रिंट मारून ठेवा. तर मी याची प्रिंट काढून घेतो आणि याला क्लोज करायचं. परत आपल्या फॉर्मवरती बॅक यायचं या ठिकाणी. आल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला एस-बी-आय कलेक्ट रेफरन्स नंबर. तुमच्या फॉर्मवरती जो रेफरन्स नंबर आलाय पेमेंट स्लिपवरती तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. डी-यू असा काहीतरी एक नंबर असतो. तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाका. कोणत्या तारखेला पेमेंट केलंय, समजा मी आजच पेमेंट केलंय नवीन वर्षाचं, ती तारीख मी या ठिकाणी निवडून घेतो. नंतर या ठिकाणी अमाउंट किती ऑटोमॅटिकली आलेली आहे, ₹1000. खाली यायचं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. जे-पी-ई-जी किंवा जे-पी-ई-जी फॉर्मॅटमध्ये फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे. साधारण 100 केबीच्या आतमध्ये अपलोड तुम्ही करू शकता. मी फोटो अपलोड केलाय. त्याच पद्धतीने सिग्नेचर अपलोड करतो. तुम्हाला खाली कॅप्चा कोड दिलाय, सिक्युरिटी कोड. हा सिक्युरिटी कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि आय ॲग्रीवरती या ठिकाणी क्लिक करायचं. मी या ठिकाणी बघा हा कॅप्चा कोड व्यवस्थित टाकतो. डिक्लेरेशन आहे ते रीड करायचं आहे आणि आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. या ठिकाणी विचारेल आर यू शुअर, तर ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म भरणं झालाय. रजिस्ट्रेशन नंबर आलाय. हा नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे. यावरती तुमची प्रिंट निघणार आहे. जर तुमच्याकडून हा नंबर हरवला किंवा तुम्ही कॉपी नाही केला, तर फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर म्हणून तुम्हाला 3 नंबरला या ठिकाणी पर्याय आहे. त्यावरती जाऊन करू शकता. या ठिकाणी फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये ईमेल आयडी, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, कॅप्चा टाकून या ठिकाणी तुम्ही तुमचा नंबर बघू शकता. प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. ईमेल ॲड्रेस टाका. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आता आपल्याला पी-एन वगैरे काय जो आलाय तो, डेट ऑफ बर्थ टाका, कॅप्चा टाकायचा आणि जनरेटवरती क्लिक करा. तुमची पी-डी-एफ या ठिकाणी डाउनलोड होईल. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.